मागील 6 महिन्यांपासून खरं तर महाराष्ट्रातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांना शासनाचा अनुदानच मिळालेलं नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडी काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना बंद पडते की काय असा सवाल उपस्थित होतोय। 270 कोटी रुपये वार्षिक बजेट असणाऱ्या शिवभोजन थाळीचं राज्यात 5000हून अधिक शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून वितरण होतं। मागील 6 महिन्यांपासून मात्र हे अनुदान बंद आहे। त्यामुळे केंद्र चालकांची हलाखीची स्थिती आहे। शासनानं लवकरात लवकर थकीत अनुदान एका आठवड्यात न दिल्यास केंद्र चालक संघटना आंदोलनाचा इशारा सुद्धा देत आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना आता बंद पडते काय असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। कारण मागील 6 महिन्यापासून शिवभोजन थाळी केंद्र चालकांना जे आहे ते याचं अनुदानच मिळालेलं नाही। आता संघटना आक्रमक झाले, त्यांच्याचकडनं विचारूया काय झाले नेमकं। आता शिवभोजन केंद्र चालकांना समोर जे आहे ते आर्थिक बुडवून जे आहे ते सहन करावं लागतं। मागील 6 महिन्यापासून अनुदान मिळालं नाही असा तुमचा आरोप? नाही, आरोप नाही आहे। 6 महिन्यापासून अनुदान मिळालेलंच नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही मिळालं। नागपूर विदर्भ नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व शिवभोजन धारकांना कुठेही अनुदान त्यांनी दिलेलं नाही आणि म्हणून या मागणीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय भुजबळ साहेबांना आम्ही भेटलो। काही लोक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।